जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजीपासून हे आमरण उपोषण सुरू असून या आमरण उपोषणाला 12 दिवस उलटूनही अद्याप जिल्हाधिकारी यांनी कोणतीही ठोस दखल घेतलेली नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे। उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार दीर्घकाळ उपोषण सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। तरीही प्रशासनाकडून चर्चा अथवा तोडगा काढण्याबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने संत व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। संबंधित प्रकरणात विभागीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधितांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची आणि संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणीही केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया देण्यात आलेली नाही। उपोषणाचा कालावधी वाढत चालल्याने परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।